तन्वी कोलतेने बिग बॉसचं घर सोडलेलं आहे की नाही हाच सवाल संपूर्ण महाराष्ट्राला आता पडलेला आहे. कारण की ती घरामध्ये जे आहे ते खूप जास्त ओरडत होती, बिग बॉस मला घराच्या बाहेर काढा, मला असं राहायचं नाही आहे, माझ्यावर आरोप होत आहेत. आता काय प्रकरण आहे ना तेच तुम्हाला सांगतो. पूर्ण विषय असा झाला, एपिसोड जसा सुरू होतो ना आजचा, त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळाली की काही ना काहीतरी राशन जे आहे ते चोरीला गेलं होतं. तर त्यामध्ये राकेश बापट जो आहे तो ॲक्सेप्ट करतो की येस आम्ही हे जे आहे ते लपवून ठेवलं होतं. आता त्याला चोरी वगैरे बोलता येणार नाही, पण ते लपवून ठेवलं होतं. दिलं कोणी होतं? तन्वी कोलतेनी. आता तन्वी कोलतेनी जर चोरी केलेली आहे तर तिला इतकं भडकायची गरज नव्हती. आणि जर राकेश बापट ॲक्सेप्ट करतोय की बाबा हो या तन्वीनी मला दिल्या आहेत गोष्टी, तर तन्वीनी पण तिथे शांत चित्ताने डोकं लावून जे आहे ते गेम खेळायला पाहिजे होता की हो बाबा मी हे असं असं केलं, हा टॉपिक जास्त वाढवू नका. पण तिथे जी आहे ती तमाशा करायला सुरुवात करते. इतका तमाशा करते म्हणजे बिग बॉस माझ्यावर हे सगळे लोक आरोप लावत आहेत, मला अशा घरामध्ये राहायचं नाही आहे, मी अगोदरच बोलले होते, माझ्या कॅरेक्टरवर हे जर गेले तर काय होईल, असं होईल तसं होईल, महाराष्ट्र हे करेल ते करेल, अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे त्यांनी मध्ये आणल्या. आणि हा टॉपिक तिसरीकडेच घेऊन गेली आणि 2 तास जे आहे ते जाऊन झोपली त्या ब्लँकेटमध्ये. आता हे जे तिने केलेलं आहे ना हे फक्त आणि फक्त जितकी जास्त फुटेज घेता येईल त्या फुटेजसाठी तिने ते कांड केलेलं आहे. आणि तिला जे आहे ते घरामध्ये कोणीही आता जास्त तिला एंटरटेन करणार नाही आहे, कारण की तिचा गेम जो आहे तो एक्सपोज होत चाललेला आहे. ती खूप फालतू क्वालिटीचा गेम जो आहे तो घरामध्ये खेळत आहे. आता हे कितपत योग्य आहे, तुम्हालाच काय वाटतं त्याच्याबद्दल ना नक्की कमेंट करून सांगा. कारण की ती तर काय घराच्या बाहेर गेली नाही आहे, तिने फक्त सिंपतीसाठी जे आहे ते घरात तो कांड करायचा प्रयत्न केला की रडली एवढी रडली, घरातून जायचं आहे मला, पण नाही ती जाणार नाही, ती फक्त नाटकी करत होती तिकडे. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.